तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर मंथनची सिरीज तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मंथनची सिरीज आपण सुरू केलेली आहेत. त्याच्यामधल्या आपण दुसऱ्या पार्टवर पोहोचलो आहेत. म्हणजे काय, व्यवसाय क्रमांक 2. आपण सर्व चॅप्टर्स वगैरे कव्हर करत आहोत, सर्व व्यवस्थितरित्या करत आहोत. तुम्ही फक्त तुमचं काम एकच आहे की चॅनलवर अपडेट राहायचं आहे आणि जेव्हा व्हिडिओ पडला तेव्हा लवकरात लवकर पाहून सराव करून घ्यायचा आहे. जर तुम्ही चॅनलवर नवे असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि तुमच्याही विद्यार्थी मित्रांना, स्कूलमेट्सला, चौथीच्या सर्वांनाही हे शेअर करायचं आहे. तर चला, सेकंड चॅप्टरचा व्यवसाय नंबर 2 बघूयात. आपण शिकलो होतो सर्व काही व्यवस्थितरित्या कसं नंबर 5 अंकी नंबर ओळखायचा आणि कसं लिहायचा. तर प्रश्न काय दिलेले आहेत बघा. 1 ते 4 साठी सूचना, प्रत्येक संख्येतील शब्दात अक्षरात कसे लिहायचे हे योग्यपूर्ण निवडा. आता काय हे काय 8005 पहिल्याच आपल्याला समजतंय, मध्ये काही नाहीये. आणि इथे काय आहेत आता एकक, दशक, शतक. एककला 5 तसंच लिहिणार आहेत आणि हे काय 1000 म्हणजे काय 8000 आणि मध्ये काय आहे का नाही. मग काय आहेत 5 म्हणजे काय 8005. हे 8050, 8005. उत्तर नंबर काय आहेत 2. जास्त काही तुम्हाला पुढे जायची गरज नाही. कळालं? 8005 व्यवस्थितरित्या. आता बघा दुसरा, हे काय 67 आणि मध्ये काहीच नाही. मग हे काय, आता इथे काय होतं 8000, मग इथे पण काय येईल 67000. 67 गुणिले 1000, 6 गुणिले 10000 आणि 7 गुणिले 1000 म्हणजे काय 67004. बघा 67040 नाही, 67204 हे पण लिहितात, पण हे आकडे सांगितलेले आहेत. 67004 म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे 3. हे सर्व ऑप्शन्स अगोदर बघून घ्यायचे आहेत, कारण की 67204 म्हणजे तुम्ही इथं बघशाल 67204 आणि त्याला टिक करून द्यायचं, पण वाचताना 67204 असं नाही तर 67004 असं वाचतात. कळालं? व्यवस्थितरित्या बघायचं आहे की काय काय करायचं आहे. आता बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. सर्वांनी काय करायचं आहे, अगोदर सोडून बघायचं आहे आणि मग नंतर आपलं सोल्युशन बघायचं. स्टॉप करायचा आणि मग पुढे चालून सोल्युशन बघायचं. बघा 46750, 46750 म्हणजे काय 46750. आता इथं काय 4,46,000 दिलेत आणि मग नंतर इथे काय 46,075. आता 750ला काय म्हटलं जातं हे सांगायचं आहे मला. तर बघा 750ला काय म्हणतो आपण 46,000. आता 750ला आपण 75ला बघा 25ला आपण पाव, बरोबर 250. मग नंतर काय मग नंतर अर्धा म्हणजे काय 50 किंवा 500. मग नंतर त्याच्यानंतर काय सव्वा. आता तुम्हाला मागच्याच ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं व्यवस्थितरित्या बघायचं आहे. इथेच आपण कुठेतरी वाचन केलं होतं बघा. आता पाऊण म्हणजे काय 75. आता हे काय पाव, अर्धा, पाऊण. आता काय दिलेले आहेत आपल्याला इथे पाऊण. तर इथे आपल्याला लक्ष द्यायचं आहे काय, इथे तुमचं लगेच लक्षात आलं असेल की काय तुम्हाला इथे दिलेले काय आहेत बघा 46 म्हणजे काय. आता 25 आहे का तिथं सव्वा लिहायला नाही, मग हे 250 आहे का नाही, मग हे 250. 46,075, 46,075 आहे का हे असं लिहितात, हे पण नाही. आता हे काय पावणे 46,000. आता हे पावणे 47 आहे म्हणजे हे पण येणार नाही. मग पावणे 46, पावणे म्हणजे काय 750 म्हणजे पावणे 46,000. कळालं कशा प्रकारे सांगितलं आपण? व्यवस्थित याच्याकडेच लक्ष द्यायचंय फक्त. पावणे 46 काय असतात त्याच्यातच तुम्हाला कन्फ्युजन करण्याची जास्त शक्यता आहे. कळतंय? व्यवस्थित फक्त याच्याकडे लक्ष द्यायचं आहे काय आपल्याला सांगितलंय. चला चौथा क्वेश्चन घेऊयात. थोडंसं फास्ट घेतोय पण हे एकदम सोपं आहे म्हणून थोडंसं फास्ट चालू आहे. आता काय ठीक आहे बघा, 5वा प्रश्नात आपल्याला दिलेले काय की संख्यावधीच्या अक्षरांचे लेखन व योग्य जोडी अयोग्य जोडी ओळखायची. अयोग्य जोडी म्हणजे काय की कोणती जोडी अयोग्य आहे. तर बघा आता 9,250 म्हणजेच काय 250ला काय म्हटलं गेलेलं आहे व्यवस्थित बघायचंय. 250ला काय म्हणतात आणि इथे वरती दिलेलं होतं तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचंय की 125 म्हणजे 250ला म्हणतात सव्वा आणि याला काय म्हणतात दीड आणि याला म्हणतात 750ला म्हणतात पावणे 4. आता इथे काय आहे ते नीट बघायचंय की बघा
इथे काय दिलेले आहे तुम्हाला 9.25 म्हणजे काय 9.25 ला 250 म्हटलं तर 9 म्हणजे हे काय बरोबर आहे. परत ब 4750 म्हणजे पावणे म्हणजे हे पण काय बरोबर पावणे म्हणजे आणि दीड म्हणजे काय 50 आणि हे काय 750. आता 8.5 हे 8.5 आहे का नाही तर हे काय 18,500 आणि याचं काय 6017 मग हे काय 6017 म्हणजे काय अ ब ड हे काय बरोबर आहे. काय अ ब आणि ड म्हणजे काय फक्त अ ब आणि ड हे काय योग्य आहे. काय योग्य कळालं. संख्यावतीच्या अक्षरांचे लेखन यांची अयोग्य जोडी कोणती. आता हे सगळे योग्य आहे आणि हे कोणतं आहे अयोग्य बरोबर कळालं. 18,500 हे काय चुकीचं आहे. तर आता पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला काय आता आपल्याला. चला तोपर्यंत सर्वांनी सोडवायचा आहे पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न 59,348. आता 59 जे नंबर दिलेले आहेत ते नंबर लिहून घ्यायचे. 59 म्हणजे काय 59 59,000 काय 348. आता हाच नंबर झालेला आहे फक्त याच्यात शोधायचा आहे. इथे काय दिलेलं आहे ते 69 आहे मग हे चुकीचं. 59,348 59,348 ऑप्शन नंबर 2 348 आहे ना 348 हे काय 347 हे काय 348 म्हणजे काय दोन पर्याय नंबर 2 काय येणार आहेत बरोबर येणार आहेत. कळालं सर्वांना. 59,348 कळालं का सर्वांना. हे 59,338 हे पण चूक 59,347 हे पण काय चूक आहे. 47 एक 48 बरोबर ऑप्शन नंबर 2. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे की 74,750. आता 74,750 750 ला अजून पण काहीतरी म्हणतो आपण. सव्वा म्हणजे काय 47,000 सॉरी सव्वा म्हणजे काय की 250 बरोबर. दीड म्हणजे काय दीड म्हणजे 150 की 250 म्हणजे काय की अर्ध 500 बरोबर अर्धा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे येतं ते पाऊण म्हणजे काय 750. आता काय 47,050 आहे का नाही 47,075 पण नाही. इकडे बघा पावणे 48,000 म्हणजेच काय की 48 आणि काय पावणे म्हणजे काय 750 म्हणजे काय हे ब काय बरोबर आहे. 47,750 पण काय बरोबर आहे. मग ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्याय बरोबर लिहिलेली आहे. मग ब आणि ड तर शोधायचंय. ब आणि ड म्हणजे काय उत्तर नंबर 4. कळतंय सर्वांना. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आपण व्यवस्थित लक्ष द्यायचंय बघ. चला चौथा प्रश्न 8वा प्रश्न 4,225 या संख्येतील शतक व दशक स्थानाच्या अंकांच्या स्थानिक किंमत किती. आता याच्यात आलंय स्थानिक किंमत म्हणजेच काय फेस व्हॅल्यू का प्लेस व्हॅल्यू. तर प्लेस काय आणि अजून एक मराठीमधून फेस व्हॅल्यूला काहीतरी वेगळं म्हणतात ते लक्षात नाही येत. पण याची काय 200 आणि याची काय 20 मग 200 - 20 काय येणार आहे 180. याचा आन्सर 0 नसून काय येणार आहे तुमचं 180 येणार आहे. कळालं सर्वांना की 0 आहेत की 180 आहेत. व्यवस्थित क्लिअर करून सांगायचं आहे मला. स्थानिक किंमत काय ते नाही काय. एक मिनिट थांबून तर बघा आता 9वा प्रश्न बघायचा आहे की 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले काय. तर बघा की 23,738. आता 23,738 24,000 नाहीच इथे 23 आहे. 37 म्हणजे काय 37 हे पण नाहीये. इथे काय 23,739 हे पण नाहीये. मग काय 23,738 हे काय होणार आहेत आपलं फर्स्ट नंबरचं काय होणार आहे त्याचं. या संख्येत पुढील संख्येत अक्षरात कशी लिहायची. मग 23,738 उत्तर नंबर 1 काय होणार आहे आपलं बरोबर होणार आहे. तुम्ही ह्या उत्तरांकडे लक्ष देऊ नका. हे एका मुलाने चुकीचं सोडवलंय त्याचं आहे ते. कळालं 23,738. आता 10वा प्रश्न बघा. 10व्या प्रश्नात दिलेले काय की 10,101 किती सोपं आहे ते. 10,000 आहे आणि हे 101 आहे. मग काय 10,011 चूक 10,011 असं लिहितात 10,011 हे 10,101
10,101 हे काय होणार आहे तुमचं बरोबर उत्तर होणार. 10,100 10,101 हे चूक. 10,000 10,1 हे पण चूक. मग 10,101 हे काय होणार आहे तुमचं बरोबर उत्तर होणार आहे. कळालं तुम्हाला. आता इथे तुमचा काय झालाय व्यवसाय नंबर 2 हा संपलेला आहे. आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे तुमच्या क्लासमेटकडे पाठवायचे आहेत. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर राहा, कायमस्वरूपी राहा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या. लवकरात लवकर तुमची ही सिरीज रोज डेली अपडेट होत राहील. रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल याच्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. थँक्यू.